आजचा टॉपिक आहे आपला प्रोडक्शन वर्जन. दिस इज फिफ्थ मास्टर डेटा. ओके, व्हॉट इज दिस प्रोडक्शन वर्जन? Production version, it is combination of BOM and routing. याची डेफिनेशन, it is combination of BOM and routing. If आपला जो मटेरियल आहे त्याचा एकच सिंगल बॉम्ब आहे आणि एकच सिंगल राउटिंग आहे, त्या केस मध्ये प्रोडक्शन वर्जनचा यूज आहे का? नो. इफ आपला मटेरियल आहे, त्या मटेरियलचा एक सिंगल बॉम्ब आहे, सिंगल राउटिंग आहे, त्यावेळेस प्रोडक्शन वर्जनचा यूज आहे का? हो सर. नो, बिकॉज सिस्टीम डिफॉल्ट काय करणार? फर्स्ट बॉम्ब पिक करणार, फर्स्ट राउटिंग पिक करणार. ओके, त्यावेळेस प्रोडक्शन वर्जनचा यूज म्हणजे तुम्ही क्रिएट करू शकता बट रिक्वायर्ड नाही. बट तुमचे ज्यावेळेस मल्टिपल अल्टरनेटिव्ह बॉम्ब ऍक्टिव्ह असतील आणि मल्टिपल राउटिंग असतील, त्या केसमध्ये प्रोडक्शन वर्जन यूज करणार आहे. प्रोडक्शन वर्जन इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कोणता बॉम्ब घ्यायचा, कोणता राउटिंग घ्यायचा त्यासाठी. ओके, आता प्रोडक्शन वर्जन क्रिएट करायच्या अगोदर तुमच्याकडे बॉम्ब अँड राउटिंग क्रिएट असले पाहिजेत. आणि बॉम्ब राउटिंग साठी आपल्याला मटेरियल पाहिजेत, आणि राउटिंग साठी काय पाहिजेत? वर्क सेंटर. जे तुमचा आधीचा मास्टर डेटा क्रिएटेड पाहिजेत, मटेरियल, बॉम्ब, वर्क सेंटर, राउटिंग. ओके, तर आता मला तुमचं एक मटेरियल द्या ज्याचा बॉम्ब आणि राउटिंग अवेलेबल आहे असं. रेकॉर्डिंग केले का आपण? स्टार्ट केले. ओके, हर्षद मला एक मटेरियल द्या. माझ्याकडे मटेरियल मटेरियल नाहीये? आहे मटेरियल आहे माझ्याकडे. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला होता ना काल? हा, मी पाठवलं ना. त्याच्यामध्ये अजून थोडंफार झालेलं आहे. ओके, तुम्हाला शेअर करू का? एक काम कर ना, आपलं जूमच्या चॅट मध्ये एक मटेरियल पाठव ज्याचं बॉम्ब राउटिंग आहे असं. बॉम्ब नाही सर झालेलं, मटेरियल मास्टर माझ्याकडे. अविनाश, हा, येस सर. मला एक मटेरियल दे ज्याचा बॉम्ब अँड राउटिंग क्रिएटेड आहे. ऍक्च्युअली सर माझं सर्व्हर वेगळं थोडं. ओके, वेगळे. ठीक आहे, राहू दे नको. ओके. ओके, ठीक आहे, आपण सिस्टम मध्ये क्रिएट करू डेटा. सर माझा डेटा घेता का? एक काम करतो ना, हा मटेरियल भेटला आपल्याला ज्याचं बॉम्ब आणि राउटिंग अवेलेबल आहे. CS02 प्लांट काय आपला 1000. याच्यामध्ये हा बॉम्ब आहे. ओके, हा अल्टरनेटिव्ह फर्स्ट आहे. सपोज आता तुमचे 2 बॉम्ब आहेत, मे बी इन केस काय काय ठिकाणी काय असतं, आपले 2 बॉम्ब असतात, एक नॉर्मल प्रोडक्शन साठी, एक टेस्टिंग साठी किंवा सम अदर पर्पज साठी. सेम मटेरियल असतं, फक्त बॉम्ब मध्ये काहीतरी चेंजेस असतात. मग त्यावेळेस आपण काय करतो? सेम मटेरियलचा आणखी एक बॉम्ब क्रिएट करतो युजिंग CS01 ट्रान्झॅक्शन. CS01 इथे तुमचा मटेरियल, प्लांट आणि बॉम्ब युसेज 1. एंटर. आता ज्यावेळेस तुम्ही एंटर करता त्यावेळेस सिस्टीम तुम्हाला सांगतो अल्टरनेटिव्ह टू ऍडेड टू बॉम्ब. मीन्स तुमचा ह्या सेम मटेरियलचा एक अल्टरनेटिव्ह बॉम्ब म्हणजे फर्स्ट बॉम्ब क्रिएटेड आहे, तुम्ही सेकंड क्रिएट करताय. ओके, देन एंटर. आता सेकंड बॉम्ब मध्ये माझं काहीतरी चेंजेस आहे. सपोज माझा हा मटेरियल आहे आणि याची 2 क्वांटिटी लागते.
मटेरियल नॉट एक्झिस्ट, ठीक आहे. लॉगिन कोणतं आहे? ओके ओके, ठीक आहे, सिस्टीमच वेगळी आहे. ओके, आता ह्या मटेरियलचा ऑलरेडी एक बॉम्ब आहे. आता आपण याचा सेकंड अल्टरनेटिव्ह क्रिएट करतो. तर यामध्ये हा मटेरियल आहे जी 2 क्वांटिटी लागते हा सेकंड अल्टरनेटिव्ह बॉम्ब मध्ये. याला मी सेव्ह करतो. आता आपल्याकडे ह्या मटेरियलचे बॉम्ब किती झाले? 2. दिस इज फर्स्ट अल्टरनेटिव्ह, दिस इज सेकंड अल्टरनेटिव्ह, राईट. आता तुमचे दोन्ही पण ऍक्टिव्ह आहेत. तुम्ही आता फर्स्टला डबल क्लिक केलं, फर्स्ट मध्ये गेला, गो टू हेडर मध्ये, इथे तुम्ही पहा याचा स्टेटस काय 1, हा पण ऍक्टिव्ह आहे. आणि सेकंड वन हा पण ऍक्टिव्ह आहे. तर ह्या केस मध्ये प्रोडक्शन ऑर्डर मध्ये आपल्याला कोणता व्हर्जन घ्यायचा, कोणता बॉम्ब घ्यायचा आहे. मग सिस्टीम काय पिक करेल ह्या केस मध्ये? सिस्टीमचं स्टँडर्ड लॉजिक काय आहे? सिस्टीम काय चेक करतो? आधी फर्स्ट बॉम्ब चेक करतो, तो बॉम्ब ऍक्टिव्ह आहे का नाही. फर्स्ट ऍक्टिव्ह असेल तर तो पिक करेल प्रोडक्शन ऑर्डर मध्ये, तो ऍक्टिव्ह नसेल तर मग सेकंड का जाईल तो. बट दोन्ही पण ऍक्टिव्ह आहे, मग प्रत्येक वेळी सिस्टीम काय करेल? विदाउट प्रोडक्शन व्हर्जन फक्त फर्स्ट बॉम्बच प्रोडक्शन ऑर्डर मध्ये पिक करेल, सेकंड बॉम्ब जाणार नाही. पण तुम्हाला इन सम केस मध्ये सेकंड बॉम्ब पण पाहिजे प्रोडक्शन ऑर्डर मध्ये, मग त्यावेळेस आपल्याला काय करायचंय? प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन करायचंय. ओके, समजा आपला हा मटेरियल आहे, ह्या मटेरियलचे आपले 2 बॉम्ब आहेत. इथे राउटिंग चेक करू एकदा. CA03 मटेरियल प्लांट एंटर. याचं राउटिंग क्रिएट नाही, ठीक आहे, क्रिएट टास्क लिस्ट. usage 1, status 4, go to operations, work center. Okay, enter. तुमचं फर्स्ट ऑपरेशन. क्रिएटेड नाही सिस्टीम मध्ये, क्रिएटेड नाही. हा सेकंड ऑपरेशन, थर्ड ऑपरेशन घेऊ. सेमच घेऊ. हे 3 ऑपरेशन आहेत. लास्ट ऑपरेशनला TP0 ची कंट्रोल की लावतो मी. ओके, ही माझी राउटिंग आहे तशी. समजा पेंटिंग आहे, हा असेंब्ली आहे, समथिंग ऑपरेशन्स. देन ह्याला मी सेव्ह करतो. ओके, देन आता मला सेकंड राउटिंग बनवायची फॉर सेम मटेरियल सेम प्लांट. ओके, इथे ग्रुप काउंटर सेकंड येईल, इथे युसेज फर्स्ट, स्टेटस 4, देन गो टू ऑपरेशन. याच्यामध्ये काहीतरी ऑपरेशन सिक्वेन्स वेगळा आहे, ऑपरेशन्स वेगळे असणार. याच्यामध्ये माझं एकच ऑपरेशन आहे फक्त. ओके, एक्झाम्पल मध्ये इथे लास्ट ऑपरेशन आहे म्हणून TP03, याला मी सेव्ह करणार.
आता मला सांगा आपल्याकडे बॉम्ब किती आहेत? 2. अल्टरनेटिव्ह बॉम्ब फर्स्ट, अल्टरनेटिव्ह बॉम्ब सेकंड. राउटिंग किती आहेत? ग्रुप काउंटर फर्स्ट and ग्रुप काउंटर सेकंड. ओके, आता 2 बॉम्ब आहेत, 2 राउटिंग आहेत. मग तुमचे जे काही कॉम्बिनेशन असेल, प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे काय? इट इज कॉम्बिनेशन ऑफ बॉम्ब अँड राउटिंग. तुम्हाला ते कॉम्बिनेशन प्रोडक्शन व्हर्जन मध्ये सिलेक्ट करायचे. मीन्स फर्स्ट बॉम्ब फर्स्ट राउटिंग हे फर्स्ट कॉम्बिनेशन होऊ शकतं, किंवा फर्स्ट बॉम्ब सेकंड राउटिंग हे सेकंड कॉम्बिनेशन होईल. त्यानंतर सेकंड बॉम्ब फर्स्ट राउटिंग हे कॉम्बिनेशन होईल. सेकंड बॉम्ब सेकंड राउटिंग हे सेकंड कॉम्बिनेशन होईल. ओके, असे तुमचे टोटल 4 कॉम्बिनेशन होतील. तर तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन पाहिजे त्यानुसार आपल्याला प्रोडक्शन व्हर्जन बनवायचं. ओके, गॉट इट. आपण प्रोडक्शन व्हर्जन का क्रिएट करतोय? सर माझा एक डाऊट आला. हा, तर मला आता हे विचारायचं जसं तुम्ही मटेरियल असं सिलेक्ट केलं होतं ना की जसं बॉम्बचं आकांक्षा तुझा आवाज खूप कमी येतोय. आता येतोय आवाज? हो, आता येतोय. हा, तर मी विचारत होती की आता सुरुवातीला तुम्ही असं मटेरियल सिलेक्ट केलं होतं ना की ज्याचं बॉम्ब पण क्रिएटेड आहे आणि राउटिंग पण आहे. तर मग आपण हे आता पुन्हा एकदा कशासाठी केलंय? काउंटर 1 काउंटर 2? ऍक्च्युअली त्याचा एकच बॉम्ब क्रिएट होतं. आता आपल्याला मल्टिपल बॉम्ब पाहिजेत ना, अल्टरनेटिव्ह बॉम्ब फर्स्ट, अल्टरनेटिव्ह बॉम्ब सेकंड, आणि राउटिंग पण मल्टिपल पाहिजेत. समजा इन केस मध्ये असा एक्झाम्पल असतात की एका सेम मटेरियलचे मल्टिपल बॉम्ब आहेत, मल्टिपल राउटिंग आहेत. मग त्यावेळेस आपल्याला यूज होतं प्रोडक्शन व्हर्जनचं. नाही, मी म्हणत होते आधीच जर राउटिंग क्रिएट असेल तरी पण पुन्हा एकदा करायचं सेकंड बॉम्ब साठी. म्हणजे सेकंड बॉम्ब तुम्ही क्रिएट केला बरोबर. असं 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 नाही की फर्स्ट बॉम्ब साठी फर्स्ट राउटिंग, सेकंड बॉम्ब साठी सेकंड राउटिंग, असं नाहीये. ऍक्च्युअली राउटिंग म्हणजे काय? ऑपरेशन सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स, बरोबर. आता काही वेळेस काय असतं आपलं सिक्वेन्स, काही वेळेस चेंज असतो, मशीन चेंज होऊ शकतात, वर्क चेंज होऊ शकतात. होऊ शकतं ना असं पण, की माझ्याकडे 2 मशीन आहेत वेगवेगळ्या. एकाची कॅपॅसिटी आहे 100 क्वांटिटीची, एकाची कॅपॅसिटी आहे 200 क्वांटिटी. किंवा माझं एक मशीन आहे, ते एकाच मशीन वरती सगळे ऑपरेशन होतात. आणि असे पण काही मशीन आहेत की सेम ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मशीन घ्यावं लागतात. बरोबर. ऍज पर त्या मशीनचा अवेलेबिलिटी किंवा ऍज पर प्लॅनिंग तुमच्या काय काय वेळेस ऑपरेशन सिक्वेन्स चेंज होतात, किंवा त्या ऑपरेशन मध्ये वर्क सेंटर चेंज असू शकतात. म्हणून आपलं हे राउटिंग क्रिएट करतो, मल्टिपल राउटिंग. ऍक्च्युली माझं ते बॉम्ब झालेलं नाहीये ना, त्यामुळे मला थोडस जरा डिफिकल्ट जातंय आजचं. ओके, तू ते मटेरियलचे पाहिले व्हिडिओ? सर्व पाहिले आणि त्याची मी प्रॅक्टिस पण केली, पण मला जरा थोडा नेटचा प्रॉब्लेम होता ना मागच्या काही दिवसांपासून, त्यामुळे मला करता नाही आलं ते. ओके ओके, ठीक आहे. आपण ते रिव्हिजन करू एकदा, मटेरियल आणि बॉम्ब तुमच्या. हा चालेल. आता आपल्याकडे 2 बॉम्ब आहेत, 2 राउटिंग आहेत. तर याचं कॉम्बिनेशन कसं करायचं ते पाहू प्रोडक्शन व्हर्जन मध्ये. याचा टी कोड काय आहे प्रोडक्शन व्हर्जनचा? C223. ओके, फॉर क्रिएट अँड चेंज. सेमच टी कोड आहे. ओके, म्हणजे प्रोडक्शन व्हर्जन क्रिएटला पण C223 आहे आणि चेंजला सुद्धा C223 आहे. देन आता मी सिस्टम मध्ये जातो. C223 एंटर. ओके, येथे काय करायचं तुम्हाला? प्लांट घ्यायचा आहे. प्लांट काय आपला 1000. याच्यानंतर काय मटेरियल येणार आहे? हा मटेरियल. आता मटेरियल कोड कोणता आहे आपला? तोच आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे ग्रुप आहे हे सगळं रिमूव्ह करायचे, डेट सुद्धा रिमूव्ह करायची. ओके, देन तुम्ही आता इथे पाच आली तर तुम्ही काय एंटर करू शकत नाही. प्लांट मटेरियल वगैरे सगळं विजिबल नाही काहीच आपल्याला खाली. यासाठी काय करायचंय? एकदा एंटर प्रेस करायचं.
इंटरप्रेस केला की ह्या बॉटमच्या फील्ड आहेत ती प्रोडक्शन व्हर्जनच्या खालची सर्व फील्ड तुम्हाला विजिबल होतील. इंटरप्रेस केला, ऑल फील्ड्स आर विजिबल झाले. त्यामध्ये आता आपण चेंजेस करू शकतो. तर आता काय करायचं, हा जो बॉटमला क्रिएट प्रोडक्शन व्हर्जन हा आयकॉन आहे ना, त्याला क्लिक करायचं. ओके, क्रिएट प्रोडक्शन व्हर्जन. ओके, अशी एक छोटी विंडो ओपन होईल. मग यामध्ये तुम्हाला परत तुमचा मटेरियल नंबर द्यायचा आहे. हा मटेरियल नंबर. देन तुम्हाला प्रोडक्शन व्हर्जनला एक नंबर द्यायचा आहे मॅन्युअली. समजा मी देतो 0001. तुम्ही नंबर कोणता पण घेऊ शकता, न्यूमेरिक घेऊ शकता, अल्फा न्यूमेरिक घेऊ शकता. ओके, देन इथे तुम्हाला त्याचं रिझन द्यायचं आहे, डिस्क्रिप्शन टेक्स्ट द्यायचं आहे, तुम्ही हा व्हर्जन का क्रिएट करताय. याच्यानंतर काय करायचंय, एक इंटरप्रेस करायचंय. इंटरप्रेस केला की या जे डेटा आहेत ते डेट ऑटोमॅटिक सिस्टीम पिक करेल. इंटरप्रेस केलं तर डेट आले, त्याला मी ओके करतो. तिथे डेट ऑटोमॅटिक आल्या, व्हॅलिड फ्रॉम डेट आजची आली आणि व्हॅलिड टू डेट म्हणजे सिस्टीमची एंड डेट आली ऑटोमॅटिक. ओके, देन आता आपल्याला काय करायचंय, ह्या प्रोडक्शन व्हर्जन मध्ये राउटिंग अँड बॉम्ब सिलेक्शन करायचंय. आता जी हा जो सेक्शन आहे हा राउटिंगचा सेक्शन आहे, डिटेल प्लॅनिंग वगैरे हे, आणि बॉम्बचा सेक्शन इथे खाली आहे, बिल ऑफ मटेरियल, अल्टरनेटिव्ह बॉम्ब. तर आता डिटेल प्लॅनिंगच्या रो मध्ये हा ग्रुप म्हणजे राउटिंग. ओके, आपण जो नॉर्मल राउटिंग बनवलाय तो राउटिंग. तर येथे जायचंय, येथे सर्च करायचंय तुमचा राउटिंग नंबर. सर्च कसा करणार, युजिंग मटेरियल. मग युजिंग मटेरियलला क्लिक केलं, ऑटोमॅटिक मटेरियल कोड अँड प्लांट इथे येईल डिफॉल्ट. त्याला एंटर करायचं, सर्च करायचंय. ह्या कॉम्बिनेशनने तुमचा 2 राउटिंग आहेत. ओके, फर्स्ट अँड सेकंड. तर तुम्हाला आता कोणतं पाहिजे प्रोडक्शनला, समजा मला तर राउटिंग फर्स्ट पाहिजे. ओके, मी फर्स्ट घेतलं. देन अल्टरनेटिव्ह बॉम्ब. आता अल्टरनेटिव्ह बॉम्ब इथे आपले 2 आहेत, 1 and 2. तर तुम्हाला यातला कोणता पाहिजे ऍज पर प्रोडक्शन रिक्वायरमेंट, प्रोडक्शन पर्सनला काय पाहिजे. सपोज मला इथं बॉम्ब 2 नंबरचा पाहिजे, तर मी काय केलं, राउटिंग फर्स्ट बॉम्ब सेकंड असं सिलेक्शन केलंय. ओके, आणि याला चेक करतो. चेक केलं तर काय, हा फर्स्ट आहे राउटिंगचा, सेकंड आहे बॉम्बचा. इथे काय टास्क लिस्ट एक्झिस्ट म्हणजे याच्यामध्ये काही एरर नाही. इथे काही बॉम्ब एक्झिस्ट, याच्यामध्ये पण काही एरर नाही. ओके, इथे काही एरर असतात सिस्टीम आपल्याला इथं शो करतो की समथिंग एरर आहे, असं जे असेल ते. ओके, आता दोन्ही पण ओके आहेत असं तुम्हाला टेक्स्ट आलं, टास्क लिस्ट एक्झिस्ट, बॉम्ब एक्झिस्ट मीन्स येथे सर्व काही ओके आहे. देन ही जी स्क्रीन आहे छोटी, ही छोटी स्क्रीन ही क्लोज करायची. ही क्लोज केली, तुम्ही चेक केल्यानंतर इथं जे चेक स्टेटस आहेत हे दोन्ही पण ग्रीन असतील. हा पण ग्रीन आहे, ग्रीन म्हणजे काय ओके, हा ग्रीन म्हणजे काय ओके. आता काय करायचंय, ही स्क्रीन स्वतः क्लोज करायची. आता ही स्क्रीन क्लोज केली ना, हा सर्व डेटा आहे तो डेटा हा फर्स्ट लाईनला ऑटोमॅटिक येणार. त्याला मी क्लोज करतो. हा डेटा कुठे आला, आपला फर्स्ट लाईनला ऑटोमॅटिक. तुमचा मटेरियल, प्रोडक्शन व्हर्जन नंबर, तुमचा टेक्स्ट, नंतर ह्या डेट, येथे बघा अल्टरनेटिव्ह बॉम्ब, नंतर हा बॉम्ब युसेज, राउटिंग नंबर, राउटिंगचा ग्रुप काउंटर, ह्या सर्व फील्ड्स ऑटोमॅटिक आल्या. ओके, देन हा काय झाला, तुमचा प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन झालं फॉर फर्स्ट कॉम्बिनेशन म्हणजे फर्स्ट राउटिंग सेकंड बॉम्ब. ह्याला मी सेव्ह करतो. असं तुमचे जे काही कॉम्बिनेशन असतील ते कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. आता सपोज आपले दोन्ही पण बॉम्ब ओपन आहेत, दोन्ही पण राउटिंग ओपन आहेत. आता प्रोडक्शन ऑर्डर मी क्रिएट केली, तर ऍज पर स्टँडर्ड प्रोडक्शन ऑर्डर बिहेवियर सिस्टीम काय करेल, फर्स्ट बॉम्ब अँड फर्स्ट राउटिंग पिक करेल ऑलवेज. पण तुमची रिक्वायरमेंट असं असेल, फर्स्ट राउटिंग सेकंड बॉम्ब, किंवा सेकंड राउटिंग फर्स्ट बॉम्ब, सेकंड राउटिंग सेकंड बॉम्ब, त्यावेळेस आपल्याला प्रोडक्शन व्हर्जनची गरज आहे. आता मी एक तुम्हाला डेमो दाखवतो. आता एक मी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो सिस्टीम मध्ये. आपण डिटेल मध्ये प्रोडक्शन ऑर्डर पुढच्या लेक्चरला पाहायचंय, तुम्हाला फक्त डेमो दाखवतो मी काय होते. CO01 एंटर, 100 पीस लागतात मला.
ओके, गो टू मास्टर डेटा. आता इथे राउटिंग कोणती आली? ग्रुप काउंटर. येथे काय आला? ग्रुप काउंटर 1. अँड बॉम्ब कोणता आलेला आहे? हा बॉम्ब. आणि बॉम्ब अल्टरनेटिव्ह बॉम्ब नंबर 1. 1 काय आलं दोन्ही पण? येस हर्षद. बाय डिफॉल्ट 1च घेणार सर. सिस्टीमचं स्टँडर्ड बिहेवियर काय आहे? सिस्टीम चेक करेल फर्स्ट बॉम्ब ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे. जर फर्स्ट ऍक्टिव्ह असेल सिस्टीम ऑलवेज फर्स्टच घेणार इथे, तो सेकंड जाणारच नाही. सेम राउटिंग साठी पण. हा, इन केस तुमचा फर्स्ट बॉम्ब बंद असेल तर मग तो सिस्टीम सेकंड जाईल त्यावेळेस. आणि सेम राउटिंग साठी पण. आता फ्लॅग असेल तर. हो, आता सिस्टीमने डिफॉल्ट हे घेतलेलं आहे, फर्स्ट राउटिंग फर्स्ट बॉम्ब. बट मला काय करायचंय? मला राउटिंग फर्स्ट पाहिजे, बॉम्ब सेकंड पाहिजे, हे कॉम्बिनेशन पाहिजे, राईट? मग त्यासाठी मी काय केलं? आता प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन केलंय, बरोबर? तर ह्या प्रोडक्शन व्हर्जन टॅब मध्ये येथे रीड मास्टर डेटा करतो मी. येथून तो आपल्याला प्रोडक्शन व्हर्जन सिलेक्ट करायचा आहे, हा वाला. सिलेक्ट अँड चूज, देन कंटिन्यू. आता तिथे चेक करा, राउटिंग कोणता आहे? फर्स्ट. आणि बॉम्ब कोणता आहे? सेकंड. म्हणजे आपण प्रोडक्शन ऑर्डर मध्ये असं मॅन्युअली बॉम्ब राउटिंग चेंज करू शकत नाही. तर तुम्हाला बॉम्ब अँड राउटिंग सिलेक्शन करायचं असेल त्यासाठी प्रोडक्शन व्हर्जन क्रिएट करावा लागेल. आणि प्रोडक्शन व्हर्जन वरून तो बॉम्ब राउटिंग फेच होईल. तर ही ऍक्टिव्हिटी परत बघायला भेटेल. सॉरी, आवाज कमी आला. तर ही ऍक्टिव्हिटी परत बघायला भेटेल काय केलं ते. हा, आता इथे बघा, इथे गेलो मी. ते चेंज कसं केलं ते बघायचं. म्हणजे समजलं नाही तुला काय म्हणायचंय? ऍक्टिव्हिटी परत बघायची काही? नाही म्हणजे तुम्ही आपण जस्ट चेंज केलं ना, बॉम्ब टू अप्लाय केला त्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑर्डर मध्ये. हा, आता मी ऑर्डर मध्ये गेलो तर इथे 100 क्वांटिटी देतो मी. शेड्यूलिंग टाइप फॉर टू द करंट डेट. देन मास्टर डेटा मध्ये गेलो. आता इथे काय? ग्रुप काउंटर फर्स्ट आहे, बॉम्ब पण फर्स्ट आहे, राईट? बरोबर. देन आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला बॉम्ब सेकंड पाहिजे आणि राउटिंग फर्स्ट पाहिजे. त्यासाठी आपण एक प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन केलंय. तर इथून या प्रोडक्शन व्हर्जनच्या शेजारी जो रीड मास्टर डेटा आहे त्याला क्लिक करायचा. ओके, देन प्रोडक्शन व्हर्जन इथून सिलेक्ट करायचं, तुम्हाला कोणता पाहिजे तो. आता इथे आपण एकच क्रिएट केलेला आहे. समजा तुमची इथे मल्टिपल असतील ना, तुम्हाला ती मल्टिपल शो करेल सिस्टीम 1 बाय 1. ओके. आता सपोज मला हा सिलेक्ट करायचा आहे, मी काय करणार? सिलेक्ट करणार अँड चूज करणार. ओके, देन क्लिक ऑन कंटिन्यू. आता इथे तुमचा ऑर्डर नंबर, सॉरी प्रोडक्शन व्हर्जन नंबर दिसेल 0001 दिसतोय. आणि इथे हा ग्रुप काउंटर फर्स्ट, राउटिंग आणि बॉम्ब सेकंड. दर प्रोडक्शन ऑर्डर काढायचे असं करू शकतो आपण. आवाज कमी येतोय हर्षद, काय म्हणलं? प्रत्येक वेळी जर प्रोडक्शन ऑर्डर वेगळे असले तर दरवेळेस आपण चेंजेस करू शकतो ना. प्रत्येक वेळी चेंजेस करू शकता. तुम्हाला कोणत्या बॉम्ब राउटिंगनी प्रोडक्शन बनवायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता अप टू राउटिंग, सॉरी अप टू प्रोडक्शन व्हर्जन तो मास्टर डेटा आहे. आणि प्रोडक्शन ऑर्डर हा ट्रान्झॅक्शन डेटा आहे. ट्रान्झॅक्शन डेटा तुम्ही किती पण टाइम करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. समजा तुम्हाला 2 ऑर्डर आल्या, तर एक आली बॉम्ब फर्स्टनी, एक आली बॉम्ब सेकंडनी. ओके, मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? एक डिफॉल्ट जो बॉम्ब फर्स्ट आलाय त्याची प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करणार, त्याची काही स्पेसिफाईड क्वांटिटी. देन बॉम्ब सेकंडची प्रोडक्शन ऑर्डर वेगळी करणार. राईट. ओके, म्हणजे तुम्ही असं मल्टिपल प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करू शकता ऍज पर रिक्वायरमेंट. ठीक आहे सर. आता हा प्रोडक्शन ऑर्डरचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहे. तुम्हाला फक्त मी दाखवलं की बॉम्ब आणि राउटिंग प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कसे फ्लो होतात. ओके.
आता ह्याच्यामध्ये मला आणखी एक कॉम्बिनेशन करायचंय. आताच आपण काय केलं कॉम्बिनेशन, राउटिंग फर्स्ट होता आणि बॉम्ब सेकंड होता. आता मला असं करायचंय, राउटिंग सेकंड आणि बॉम्ब पण सेकंड. ओके, सेकंड कॉम्बिनेशन. तर मी काय करणार इथे, अगेन क्लिक ऑन क्रिएट प्रोडक्शन व्हर्जन. आता तुम्ही सांगा मी काय करू, स्टेप सांगा तुम्ही. प्रोडक्शन व्हर्जन, हा टेक्स्ट. ओके, टेक्स्ट देता, ठीक आहे, समथिंग टाकलं काहीतरी. हा, व्हॅलिडिटी फ्रॉम. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला ते मटेरियल घ्यावं लागणार ना, हा सॉरी, मटेरियल राईट. मटेरियल. ओके, देन तुमचा व्हर्जन नंबर. आता आधी काय आपण नंबर घेत होता, 0001. 001. आता आता 002 तो घेऊ. सोडून आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. नेक्स्ट काय, ओके 2. ओके, देन टेक्स्ट, देन डेट, डेट कशी येणार, व्हॅलिडिटी. त्यासाठी तुम्हाला एंटर प्रेस करायचं आहे. एंटर Enter. प्रेस करावं लागेल. हो. आणि देन क्लिक ऑन कंटिन्यू. डेट आली. देन ग्रुप Group. सिलेक्शन. डिटेल प्लॅनिंग मध्ये ग्रुप सिलेक्शन करायचंय. ओके, गेलो इथं. त्यानंतर सर्च युजिंग मटेरियल, बरोबर आहे. एंटर करायचंय. ओके, त्यानंतर सेकंड सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट अँड डबल क्लिक. आला इथं सेकंड राउटिंग. आता इथे राउटिंग टाइप काय येतोय, एंड राउटिंग. एंड राउटिंग मीन्स नॉर्मल प्रोडक्शन राउटिंग आहे. ग्रुप म्हणजे राउटिंगचा नंबर आणि सेकंड काउंटर म्हणजे सेकंड नंबरची राउटिंग आहे. देन अल्टरनेटिव्ह बॉम्ब 2. इथे काय करायचं, 2 सिलेक्ट अँड डबल क्लिक. देन चेक. हा, आता तुम्ही इथे बघा, बिफोर चेक, इथं चेक स्टेटस काय आहे का खाली, इथं ग्रीन रेड वगैरे आहे का काही, नथिंग. नाही. त्याच्यासाठी आपल्याला चेक करायचंय. चेक केलं, त्यानंतर कॅन्सल. ऑल ओके. इथे तुम्हाला चेक करायचंय, हे इथे काही एरर आहे का, नाही. इथे काही एरर आहे का, नाही. दोन्ही पण एक्झिस्ट आहे म्हणजे ओके आहे. देन कॅन्सल आउट. कॅन्सल. त्यानंतर तुम्हाला इथं चेक स्टेटस दिसेल, दोन्ही पण ग्रीन आहे. ग्रीन म्हणजे ओके. देन काय करायचंय, देन कॅन्सल आउट डायलॉग बॉक्स. ओके, कॅन्सल. हा कॅन्सल केला की काय होतं, हा डेटा इथे येणार. ओके, सॉरी, हा फर्स्ट, हा सेकंड. त्यानंतर याला सेव्ह करायचं. केला सेव्ह. आता प्रोडक्शन ऑर्डर मध्ये जाऊ, बघू काय होतं. येथे गेलो मी, इथे कोणता बॉम्ब आहे, राउटिंग फर्स्ट आहे, बॉम्ब काय आहे, सेकंड आहे, राईट. आता इथे गेलो मी, रीड मास्टर डेटा, देन प्रोडक्शन व्हर्जन. आता इथे आपले 2 दिसतात. 2 काय दिसतात, की 2 व्हर्जन आपण मेंटेन केलेत, त्यामुळं. आता मला सेकंड नंबरचा पाहिजे, मी काय करणार, सिलेक्ट अँड चूज, देन कंटिन्यू. आता इथे काय आला, राउटिंग कोणता आला, सेकंड. बॉम्ब कोणता आला, सेकंड. ओके, त्याचाही हा यूज आहे प्रोडक्शन व्हर्जनचा. असे तुम्ही इथे मल्टिपल किती पण प्रोडक्शन व्हर्जन बनवू शकता. म्हणजे तुमच्या बॉम्ब आणि राउटिंगचे जेवढे काही कॉम्बिनेशन असतील तेवढे कॉम्बिनेशन इफ रिक्वायर्ड. आता हे आपण पाहिलं हाऊ टू क्रिएट प्रोडक्शन व्हर्जन. सपोज आता तुम्हाला फॉर एनी रिझन तुम्हाला व्हर्जन लॉक करायचंय, तर लॉक कसा करणार. ओके, समजा तुम्हाला फर्स्ट लॉक करायचा आहे, तर तुम्ही काय करणार, फर्स्टच्या रो मध्ये हा जो लॉक आयकॉन दिसतोय, लॉकचा कॉलम, याच्यामध्ये येथे फील्ड्स आहेत. फर्स्ट आहे नॉट लॉक, सेकंड आहे लॉक फॉर एनी युसेज. हा लॉक करायचा आहे, इथे लॉक केला म्हणजे तो लॉक होऊन जाईल.
येथे लॉक केला, देन तुम्हाला सेव्ह करायचं आहे. इथे सेव्हचा आयकॉन दिसत नाही, बरोबर. तुम्ही डेटा सेव्ह कसा करणार? त्यासाठी क्लिक ऑन रिफ्रेश करायचंय. रिफ्रेश केला की सिस्टीम तुम्हाला सेव्हचा आयकॉन देईल. ओके, आता सिस्टीम तुम्हाला आयकॉन दिला. डू यू वॉन्ट टू सेव्ह द चेंजेस? येस, आय वॉन्ट टू सेव्ह. म्हणजे हा काय केला तुम्ही? फर्स्ट व्हर्जन लॉक केला. आता तुम्ही फर्स्ट व्हर्जन लॉक केला आहे, येथे गेला प्रोडक्शन ऑर्डर मध्ये, तुम्हाला तो लॉक व्हर्जन दिसणार नाही. ओके, जे लॉक व्हर्जन आहेत ते प्रोडक्शन ऑर्डर मध्ये तुम्हाला शो होणार नाही. प्रोडक्शन ऑर्डर मध्ये तुम्हाला कोणते व्हर्जन शो होतील? जे ऍज ऑन डेट ऍक्टिव्ह आहेत ते. ओके, अशा प्रकारे तुम्ही व्हर्जन क्रिएट करू शकता, ते लॉक करू शकता. आणि लॉकचा आणखी एक आहे दुसरा, डेट. तुम्ही याची एक्सपायरी डेट, एंड डेट आहे ती क्लोज करू शकता. समजा मी याची व्हॅलिड टू डेट आजची डेट ठेवली इथे. ओके, आजची डेट ठेवली तर उद्यापासून हा फर्स्ट व्हर्जन बंद झाला, बरोबर ना? कारण का उद्यापासून तो व्हॅलिड डेट मध्ये राहणार नाही. एक तर तुम्ही ह्या लॉक करू शकता, सेकंड त्याची डेट क्लोज करू शकता. याच्यावरती काही क्वेश्चन, डाऊट? प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हा टॉपिक विचारतात हमखास. व्हॉट इज प्रोडक्शन व्हर्जन आणि प्रोडक्शन व्हर्जनचा यूज काय आहे? आन्सर कसं करणार? हम्म? पण आन्सर कसं करायचं? व्हॉट इज प्रोडक्शन व्हर्जन जर असं विचारलं? खूप सिंपल आहे. इट इज कॉम्बिनेशन ऑफ बॉम्ब अँड राउटिंग. ओके, देन तुम्ही असं एक्झाम्पल देऊ शकता. तुमच्याकडे 2 बॉम्ब आहेत, 2 राउटिंग आहेत, त्यानुसार तुम्ही प्रोडक्शन व्हर्जन क्रिएट करू शकता आणि ऍज पर रिक्वायरमेंट ते व्हर्जन तुम्ही प्रोडक्शन ऑर्डर मध्ये सिलेक्ट करू शकता. दॅट्स इट. आणि मला हे विचारायचं, तुम्ही म्हणजे असं काही रिक्वायरमेंट आहे का की मिनिमम 2 बॉम्ब क्रिएट केले पाहिजे, 2 राउटर नो नो नो, म्हणजे आपण नवीन बॉम्ब केव्हा क्रिएट करतो? ज्यावेळेस तुमच्या ओल्ड बॉम्ब मध्ये काहीतरी चेंज होतील त्यावेळेस. अदरवाईज तुमचं काहीतरी एक स्पेशल टास्क साठी तुम्ही ते नवीन बॉम्ब क्रिएट करताय ऍज पर रिक्वायरमेंट. मग असं पण अच्छा, म्हणजे असं पण करू शकतो ना आपण की एक सिंगल बॉम्ब आहे आणि 2 राउटिंग बनवले, असं पण कॉम्बिनेशन हो, असू शकतं. येस, किंवा एक सिंगल राउटिंग आहे, त्यांचे 2-3 बॉम्ब असतील. अच्छा, हा 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 हा, समजलं. म्हणजे असं काही डिपेंडंट नाहीये. असं काही डिपेंडंट नाही बॉम्ब 2 म्हणजे राउटिंग 2च पाहिजे. हे आपण इथं कॉम्बिनेशन करतोय. हॅलो हा, बोल. सर, आवाज जातो सर मध्ये मध्ये. आवाज जातोय? तर आता अचानक नाही, माझ्या एंडला तर लॉग आउट ओके, झालं. कनेक्टिव्हिटी ओके आहे. तेच अचानक लॉग आउट झालो मी. ओके, मे बी तुझं नेटवर्क ब्रेकडाऊन झालं असेल. बहुतेक असू शकतं. ओके, माझं नेट तर ओके आहे. माझ्याला असू शकतं, माझ्या एंडला असू शकतं. ठीक आहे. तर आजचा हा ठीक टॉपिक आहे सर. होता प्रोडक्शन व्हर्जनचा.
चालेल ना सर. ओके. आता आपले हे मास्टर डेटा कम्प्लीट झालेत अप टू प्रोडक्शन व्हर्जन. मटेरियल, बॉम्ब, वर्क सेंटर, राउटिंग अँड प्रोडक्शन व्हर्जन. राईट. ओके. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर आपण ट्रान्झॅक्शन डेटाला सुरुवात करणार आहे. बट बिफोर ट्रान्झॅक्शन डेटा ट्रान्झॅक्शन डेटा म्हणजे कोणते? प्रोडक्शन ऑर्डर वगैरे ते. ठीक आहे. बट त्याच्या अगोदर तुमचे हे सर्व प्रॅक्टिस झालेली पाहिजेत. चालेल सर, तुम्हाला डेटा फॉरवर्ड करून देतो सर उद्या परवा. म्हणजे मला फॉरवर्ड करायचं कारण काय आहे? मी तुमच्या डेटाचं काही इथं यूज करणार आहे का? नाही. मला फक्त एक आयडेंटिफिकेशन होईल तुमचं प्रॅक्टिस झाली की नाही झाली त्यासाठी. चालेल सर, नक्की. आता कारण की तुमचा जो डेटा आहे तोच डेटा यूज करून आपण पुढचे ट्रान्झॅक्शन करणार आहेत. हो राईट. ठीक आहे सर. त्यामुळे मास्टर डेटा ओके पाहिजे सर्व. ठीक आहे. आज आपण ते स्टॉप करू. तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवून देतो मी. चालेल सर. सर माझा एक वेगळा थोडा क्वेश्चन आहे, याच्याशी रिलेटेड नाहीये. तर मला just आकांक्षा, तुम्हाला विचारायचं होतं की 1 मिनिटामध्ये मीटिंग क्लोज होईल. परत जॉईन करू. हा चालेल. हा. ठीक आहे. अविनाश, हर्षद, बाय. गुड नाईट. ठीक आहे सर. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट.